आज आपल्या गावात निघाली ना भाऊ रॅली. तुम्हाला इथून समजणार नाही. तुम्हाला सांगतो आपला ब्लॉग शेवटपर्यंत पहा. काल आपली तूर घरी न्यायची राहिली होती. मग आता तुरीची रखवाली करायसाठी आपण वावरात झोपलो. झोप एवढी लागली की सकाळी अंगावर ऊन पडलं तरी चवणी आला. आखरी उठलो तेवढा ट्रॅक्टर आला भाऊ आपल्या वावरात. त्याला म्हटलं तुम्ही आरामी चालवायला म्हटलं. तुम्ही सरका म्हटलं मी चालवतो. आपल्याला मी जमते ना भाऊ ट्रॅक्टर चालव ना. ट्रॅक्टर आणला ट्राय आपल्या पोत्याजवळ लावून दिला. त्याला म्हटलं पटपट भरा म्हटलं आपल्याला सट घरी जावं लागते. कारण आज आपल्या गावातून निघणार म्हणतात रॅली. कारण आपल्या गावात आज ओमकारगिरी महाराज यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त पुऱ्या गावाले जेवण आहे आज मंदिरामध्ये. थोड्या वेळात आपल्या घरासमोर आलणार भाऊ रथाच्या समोर लेझिमवाले पोट्टे, त्यानंतर टाळकरी मंडळी आहे. टाळकरी मंडळीच्या नंतर हे महाराज आहेत आपले. महाराजले म्हटलं काही शरबत गिरबत घ्या ना. महाराज मत काही नाही, पद्धतशीर कामामध्ये सगळं. महाराजच्या मागे रथ होता. रथाचं दर्शन घेऊन आपण पिऊ आता शरबत. आपण डायरेक्ट संध्याकाळी मंदिरात गेलो. इकडे बायाच्या भाकरी करणं चालू होते. बाया सकाळ बादच्या भाकरी करू राहिले. इकडे चालत पंक्ता आणि इकडे चालत ह्या भाकरी. आपल्या जवळ भाजीचा वाळ. आपल्यासोबत आपला गडी संगत असते आपल्या. आता आम्ही दोघं जण भाजी वाढतो. भाजी घेऊन पंक्तीत गेलो तर पंक्तीत गडी जेवण करू राहिला. त्याला म्हटलं का रे बा आवाज नाही दिला आम्हाला. गड्याला उठून दिलं. मी बसलो जेवण करायला. मग एका भाकरचा कालामुळे त्यात निंबू पिवलं आपण केली जेवणाला सुरुवात. आता हे पंगत फेमस याच्या नाही की अति असते राम लाडू. असा लाडू घरी केला येत नाही. एकदम ओके मध्ये लाडू येते. हा 2 किलो आपण गेलो ना भाऊ ओंकारगिरी महाराजच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी. तुम्ही म्हणून काय बा जेवल्यावर दर्शन घेऊ राहिला. आता पहिले बी घेत होतो भाऊ, पण पहिले कशी गडबड होती आमच्या वाड्याची, म्हणून आम्ही आता दर्शन घ्यायला चाललो. आजच्या ब्लॉगला देतो भाऊ आपण पूर्णविराम. कारण आपल्याला करायचा लय मोठा आराम. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि पुढच्या ब्लॉग मध्ये काय इंटरेस्टिंग येणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.